हॅलो स्टुडंट, आज आपण 5th स्टँडर्ड मॅथ्स या सब्जेक्टचा फर्स्ट लेसन रोमन न्यूमरस सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम सेट 1. राइट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 यूजिंग रोमन न्यूमरस. या क्वेश्चनचा आपण आन्सर अशा पद्धतीने लिहिणार आहे. त्यासाठी फर्स्ट तुम्हाला मी सांगते आहे की आय हा आपण 1 साठी वापरतो, व्ही 5 साठी वापरतो अँड एक्स 10 साठी वापरतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता फर्स्ट आपलं काय 1 ला आपण काय लिहिणार आय, 2 ला डबल आय, 3 ट्रिपल आय, 4 आय अँड व्ही, 5 व्ही, 6 V and I, 7 V and double I, 8 V and triple I, 9 I and X and 10 X, 11 X plus I, X 12 X plus 2I, 13 X plus 3I, 14 X I V, 15 X and V, 16 X V I, 17 X V double I, 18 X V triple I, and 19 X I X आणि 20 डबल एक्स. समजलं. आता सेकंड वाला क्वेश्चन, राईट द फॉलोविंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरस. मग आपल्याला इकडे रोमन न्यूमरस दिले, त्याचा आपल्याला इंटरनॅशनल न्यूमरस मध्ये आन्सर लिहायचा आहे. फर्स्ट काय आहे व्ही, मग व्ही ला आपण काय लिहितो 5, व्ही अँड डबल आय 7, एक्स 10, एक्स ट्रिपल आय 13, एक्स आय व्ही 14, एक्स व्ही आय 16. समजलं बाळांनो. थर्ड क्वेश्चन, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस नंबर्स अँड रोमन न्यूमरस. इकडे आपल्याला नंबर्स नेम दिले आहेत आणि काही बॉक्समध्ये आपल्याला रोमन न्यूमरस दिले. मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे, फिलअप कम्प्लीट करायचं आहे. फर्स्ट काय दिले आपल्याला 3 ची स्पेलिंग दिली आहे. मग 3 हा आपण रोमन न्यूमरस कसा लिहितो, ट्रिपल आय. इकडे आपल्याला व्ही अँड ट्रिपल आय दिले, मग त्याचा आपण नंबर्स नेम काय लिहिणार, व्ही मीन्स काय 5 आणि ट्रिपल आय म्हणजे 3, 5 प्लस 3 किती आले 8. मग 8 ची स्पेलिंग लिहायची EIGHT 8. हा काय आहे 6, मग 6 आपण कसा लिहितो व्ही अँड आय. हा काय आहे एक्स अँड डबल आय, म्हणजेच याचा अर्थ काय होतो 12. 12 ची स्पेलिंग काय ना TWELVE 12. हे 15 हा कुठल्या पद्धतीत लिहितो आपण एक्स अँड व्ही आणि एक्स आय एक्स, याचाच अर्थ काय होतो 19, NINETEEN 19. समजलं. आता फोर्थ वालं, राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरस. मग आपल्याला इथे काय दिलेत, इंटरनॅशनल नंबर दिले, तिथे आपल्याला काय लिहायचे आहेत, रोमन न्यूमरस लिहायचे. आता आपल्याला इथे कुठला नंबर दिलाय 9, तर 9 हा आपण कसा लिहितो, पहिला आय येणार आणि त्यानंतर एक्स येणार. 2 कसा येणार डबल आय, 17 एक्स व्ही डबल आय, 4 आय आणि व्ही, 11 एक्स आय, 18 एक्स व्ही ट्रिपल आय. समजलं. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचा आहे. इन द टेबल बिलो, खाली आपल्याला टेबल दिलेला आहे. इच गिवन नंबर इन रायटिंग द इंटरनॅशनल नंबर. वरती आपल्याला कुठला बॉक्स दिला आहे, इंटरनॅशनल न्यूमरस. तर इंटरनॅशनल न्यूमरस मध्ये आपल्याला नंबर्स दिलेत अँड
देन अगेन इन रोमन न्यूमरस, आणि त्याच्याच खाली आपल्याला कुठला दिलाय बॉक्स, रोमन न्यूमरस. त्याच्यामध्ये आपल्याला रोमन न्यूमरस दिले आहे. तर इफ इट इज रायटन करेक्टली इन रोमन न्यूमरस पुट राईट इन द बॉक्स अंडर द इट, आणि इफ नॉट पुट रॉंग इन द अँड करेक्ट इट. काय सांगितलं इथे आपल्याला, इंटरनॅशनल न्यूमरस दिले आहेत, रोमन न्यूमरस पण दिले आहेत, पण आपल्याला सांगितले आहेत की इंटरनॅशनल न्यूमरस हा आपण रोमन न्यूमरस अशा पद्धतीने लिहितो का, आपला आन्सर राईट असेल तर आपल्याला काय द्यायचे, तिथे राईट लिहायचे, रॉंग असेल तर रॉंग लिहायचे आणि तिथे राईट आन्सर लिहायचे. हे आपल्याला या बॉक्समध्ये सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, 4. मग 4 हा आपल्याला रोमन न्यूमरस मध्ये आपण असा लिहितो का, नाही. मग याचा आपल्याला आन्सर काय येणार आहे, रॉंग. मग हा आपण कुठल्या पद्धतीने लिहितो, आय अँड व्ही. कळालं. सेकंड वाल्या बॉक्स मध्ये किती आहेत, 6. मग 6 हा कसा आहे, व्ही आणि हाय. तर हे आपला आन्सर काय आहे, राईट आहे, म्हणून आपण ह्याला काय लिहिणार, राईट. थर्ड वाला 8 हा आपण अशा पद्धतीने लिहितो का, नाही. मग ह्याचा आन्सर आपल्याला काय येणार आहे, रॉंग. मग 8 हा कसा लिहितो आपण, एक्स व्ही अँड ट्रिपल आय. समजलं बाळांनो. 16 हा कसा येतो, एक्स आणि व्ही आणि आय. तर हे पण आन्सर आपलं काय आहे, राईट आहे. त्यानंतर 15 आन्सर आपलं रॉंग आहे. आपण कशा पद्धतीने लिहितो, 15 एक्स अँड व्ही. समजलं. आता हा लास्ट वाला बॉक्स बघा, समथिंग मोर एल सी डी अँड एम मोर आर ऑल्सो यूज फॉर रोमन न्यूमरस. म्हणजे आता आपण आय हा 1 वापरतो, व्ही ला आपण 5 वापरतो, एक्स ला 10 वापरतो. हे एवढं बघितलं. ह्याच्या पुढे पण आपल्याला काय करायचं, एल असेल तर तिथे आपण कुठला नंबर वापरतो, 50, सी ला 100, डी ला 500 आणि एम ला 1000. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. थँक्यू. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, उज्ज्वल कोचिंग क्लासला सबस्क्राईब करा.